अनेक विजयी उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत म्हणजे आमदारांचे। मित्र हो नमस्कार। विधानसभेची निवडणूक झाली आणि भाजपाला तब्बल 132 जागा मिळाल्या। एकूण महायुतीला अविश्वसनीय असं यश मिळालं। आता मिळालं की मिळवलं हा वादाचा भाग। महाराष्ट्रातील जनमत महायुतीच्या विरोधामध्ये दिसत असताना असा निकाल लागलाच कसा असा प्रश्न बहुतेकांना पडला। हो, लोकांचं काय घेऊन बसायचं हो। कित्येक विजयी उमेदवारांना सुद्धा आपण निवडून आलो यावर विश्वास बसत नव्हता। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या महायुतीला अस्मान बघावं लागलं त्यांना लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश लोकांच्या पचनी नाही पडलं हो। हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठी हेराफेरी करण्यात आलेली आहे। निवडणुकीचे नियम पायदळी तुडवले गेले आहेत असे आरोप करीत अनेक पराभूत उमेदवार न्यायालयात सुद्धा गेले। या उमेदवारांचा निवडणूक आयोगावरही मोठा आक्षेप आहे। निवडणूक आयोगाने काही त्यांची फारशी दखल घेतली नाही, पण यांचा आक्षेप मात्र कायम आहे। अहो बघा, अचानक वाढलेल्या लाखो मतांनी मोठा जो प्रश्न निर्माण केला त्याचं समाधानकारक उत्तर निवडणूक आयोगाकडून अद्यापही मिळालेलं नाही असं या पराभूत उमेदवाराचं मत आहे। मतदान यंत्राबाबत सुद्धा मोठा संशय व्यक्त केला गेला। निवडणूक आयोगाकडून मात्र अजिबात दाद लागू दिलेली नाही। महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती। निवडणूक आयोग मात्र वेगळंच काहीतरी सांगू लागला। मतदान यंत्रात झालेलं मूळ मतदान मोजण्याऐवजी त्या मतदान यंत्रात चाचणी मतदान घेऊन तपासणी करण्याचा पर्याय म्हणजे मॉक पॉल करण्याचा पर्याय उमेदवारापुढे ठेवण्यात आला। पण त्यामुळं मतदान यंत्रात झालेलं मूळ मतदान डिलीट होणार होतं, नष्ट होणार होतं आणि मग हा मोठा धोका होता भविष्यासाठी। साहजिकच या उमेदवारांनी हे मान्य नाही केलं आणि त्यातील काही उमेदवारांनी थेट सर्वोच्च न्यायालय गाठलं। आता कुठं निवडणूक आयोग मूळ मार्गावर आला। निवडणूक आयोगानं या उमेदवारांची फेर मतमोजणीची मागणी आता मान्य केलेली आहे। अर्थातच यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे। आता म्हणजे 25 जुलैपासून हडपसर विधानसभा मतदारसंघातील ज्या 27 मतदान यंत्राबाबत आक्षेप नोंदवलेला आहे त्याची मतमोजणी घेण्यात येणार आहे। त्यानुसार ईव्हीएम मधील मतदान आणि व्हीव्हीपॅट मोजले जाणार आहेत। 8 दिवस ही प्रक्रिया सुरू असणार आहे। या निर्णयामुळं हरकत घेतलेल्या अन्य विधानसभा मतदारसंघातील फेर मतमोजणीची प्रक्रिया देखील टप्प्याटप्प्यानं होण्याचा मार्ग आता मात्र मोकळा झाला। महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघ असे आहेत की तिथे केवळ पराभूत उमेदवारांनाच संशय नाही तर तिथल्या मतदारांना देखील झालेल्या या निवडणुकीबाबत म्हणजे निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी शंका आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून निवडणूक आयोग आता भोवऱ्यात सापडलेला आहे। अहो बघा, याआधी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक यंत्रणेवर संशय घेण्यात आलेला नव्हता आणि अशा प्रकारचा निकालही कधी लागलेला नव्हता। त्यामुळं महायुतीचं स्थापन झालेलं सरकार हे अनेकांना मान्य नाही। हे सरकार जनतेच्या मतावर नाही तर ते ईव्हीएमच्या मदतीने आलेलं सरकार आहे असा उघड आक्षेप केवळ राजकीय नेतेच नाही, सामान्य जनता देखील हेच बोलू लागलेले आहे ना। त्यात आता निवडणूक आयोगानं फेर मतमोजणी घेण्यास दिलेला नकार, अचानक वाढलेलं लाखोंचं मतदान, निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेली अनियमितता अशा अनेक बाबी या संशयाला बळकटी देणाऱ्या ठरल्या आहेत। आता मात्र आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्राची पुन्हा मतमोजणी होत आहे। साहजिकच त्यामुळं अनेक विजयी उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत म्हणजे आमदारांचे। आता या फेर मतमोजणीमध्ये आपलं काय होणार, इकडे तिकडे काही झालं तर आपल्या आमदारकीचं काय याची धास्ती आता अनेक आमदारांना लागून राहिलेली आहे। पाहूया ना आता या फेर मतमोजणीमधून काय काय सत्य बाहेर येतंय, काय तरी कसं दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं हे आता मित्रांनो लवकरच दिसणार आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।